जनतेला न्याय मिळवून देणे हीच माझी प्रमुख भूमिका. पंकज एस यादव. गोंदिया जिल्ह्याला भाताचे शहर म्हणून ओळखले जाते आणि बहुतांश शेतकरी भात शेती करतात. नुकताच राज्य सरकारने शेतकऱ्यांना 6% व्याजाचा नियम लावला होता. तो हटवण्यासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख पंकज यादव यांनी आंदोलनाची भूमिका घेत सरकारने तो निर्णय मागे घेतला. हा निर्णय मागे घेतल्यानंतर अवघे काही दिवस सेवा सहकारी संस्थेत 10% वाटा मागितला जात असताना हा नियमही शेतकऱ्यांसाठी आत्मदहन करण्यासारखा होता. एकीकडे सरकार शेतकऱ्यांचा हिताचे आहे, शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही काम करतो असे महायुतीचे सरकार म्हणते आणि दुसरीकडे हे फसवे सरकार हक्क सुखशांती हिरावून घेण्याचा प्रयत्न करत आहे असे गंभीर आरोप करत आम्हा शेतकरी बांधवांनी महायुती सरकारवर हल्लाबोल केला होता आणि काही दिवसातच हा निर्णयही मागे घेण्यात आला. पंकज यादव यांच्यामुळे शेतकऱ्यांचा हक्क हिसकावून घेण्यापासून वाचला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांनी शिवसेना जिल्हाप्रमुख पंकज यादव यांचे आभार मानले आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख पंकज यादव यांनी पत्रकार परिषदेत ही सर्व माहिती दिली असून शेतकऱ्यांवर अन्याय होत असले तरीही त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मी सदैव उभा राहीन. यासोबत ते म्हणाले की जनतेसाठी काम करणे हेच माझे पहिले कर्तव्य आहे. तसेच पक्षप्रमुख जो काही आदेश देतील त्यानुसार आम्ही काम करू असेही सांगितले. आमचा पक्ष नेहमीच जनतेसाठी काम करते आणि जनतेत आशीर्वाद दिल्यास आम्ही गोंदिया विधानसभेच्या जनतेचीही सेवा करू असे शिवसेना जिल्हाप्रमुख पंकज यादव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.